धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 250 पेक्षा जास्त राईस मिल आहेत. त्याआधी गोंदिया तालुक्यामध्ये 100 पेक्षा जास्त राईस मिल आहेत. मात्र राईस मिल चालकांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं वर्ष लोटूनही लाखो रुपयांचे शेष राईस मिल मालकांवर बाकी आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती करतं काय असा प्रश्न निर्माण होतोय. गोंदिया तालुक्यामध्ये असलेल्या राईस मिलमध्ये मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील धान्य येतो. मात्र यावर ना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कारवाई करते ना कृषी उत्पन्न बाजार समिती. दोन्ही विभाग एकमेकांना बोट दाखवत असल्यानं याचा फायदा राईस मिल मालकांना होतोय. गेल्या 5 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोल नाके राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये सुरू होतात. तेव्हा राज्याबाहेरून येणाऱ्या किंवा जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य घेऊन जाणाऱ्या राईस मिल मालकांना त्या हद्दीमध्ये असलेल्या टोल नाक्यावर शेष बाहेरून धान्य घेऊन जावं लागतंय. मात्र आता हे टोल नाके बंद झाल्यानं राज्याबाहेरील शासकीय धान्य जिल्ह्यात येऊ लागलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीला या संदर्भात विचारणा केली असता आमचे कर्मचारी थेट राईस मिलच्या बाहेर असलेल्या गाड्यांची नोंद करतात. किती धान्य आलं आणि त्यानंतर त्या राईस मिल मालकांना महिन्याकाठी हिशोब सादर करत असलो तरी महिने लोटून देखील राईस मिल मालक शेष देत नसल्याचं माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी दिली आहे. भाऊसाहेब ओके, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. तर दुसरीकडे एका संचालकानं येत्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरारी पथक तयार करून राईस मिलमध्ये येणाऱ्या धान्य हा कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधनं आलाय की राज्याबाहेरून आलाय यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पंकज यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही शासकीय धान्य खरेदी केंद्रावरून शासकीय धान्याची उचल सुरू झाली नसली तरी राईस मिलवर येणारा धान्य हा शासकीय पोत्यामध्ये येत असल्यानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्यामुळं येत्या काळात जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये काय पाऊल उचलतं हे पाहण्यासारखं असेल. जो व्यापारी है वो जो धान खरीदते हैं गाँव से और राइस मिल को डायरेक्ट जाके बेच देते, तो ऐसे भी इसकी अपने पास में लोन होती है क्या? नहीं होती, उसकी नोट नहीं होती. और डायरेक्ट ले जाके देते हैं व्यापारी को, व्यापारी खरीद लेते हैं. अगर हमारा कर्मचारी है तो उसकी गाड़ी का नंबर लिख लेता है, बस, बाकी कुछ नहीं. कितना बकाया है गोंदिया की राइस मिलों के ऊपर में अपना शेष अभी तक? अब इसका हिसाब नहीं बता सकता अभी भैया. वो हमारा जो पेंडिंग वाला काम करता है वो तो भी एक्सीडेंट से है, इसलिए नहीं बता सकता मैं. पर बकाया तो है, हिसाब होने का है. आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक संचालक आहेत पंकज यादव यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातील किंवा इतर राज्यातला धान येतो अशी तक्रार केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कशा पद्धतीने राईस मिलवर नियंत्रण असतो? राइस मिलों में हमारे कर्मचारी लोग बांट दिए हमने 2-2, 4-4 राइस मिल, और वहाँ वो उनका काम रहता है, वो देखते रहते हैं. दिन भर मुझे नहीं रहते, उनकी ड्यूटी रहती है. 4 तरफ 4 ऐसे 4 एरिया में बांटी हुई है हमारे कर्मचारी, और वो गाड़ियों को शेष अपना नंबर लिखते हैं, यहाँ गोशवारा जमा करते हैं, और महीने में एक बार उनका हिसाब होता है. पिछले साल में कितना अपने को ये शेष मिला है राइस मिलों से? राइस मिल से पता है 9,15,311 रुपये. इसके पहले अपने यहाँ पे कृषि उत्पन्न बाजार समिति के टोल नाके रहते थे, अभी नाके क्यों नहीं है और बंद होने का कारण क्या है? सरकार ने बंद कर दी नाके. और बाहर से जो धान आता है उसको पकड़ने के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति का कुछ नियंत्रण है क्या उसके ऊपर? कोई नियंत्रण नहीं. अपने कायदे भी नहीं है कि कृषि उत्पन्न बाजार समिति में कायदे में नहीं है. कार्रवाई के कुछ भी अधिकार नहीं है? कार्रवाई के है, राइस मिल पे अधिकार है कार्रवाई के. हाँ. अगर वो धान के पैसे नहीं देता या शेष नहीं देता उसके ऊपर आगे कार्रवाई होती है. पंकज भाऊ, काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशातला धान येतो असं एक आपण याच्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेला आहे आणि पाहणी देखील केलेली होती. आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आणखीन जे राज्य आहे ते राज्याचे धान आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे. ते धान जे आहे ते शासनाच्या सोसायटीचे धान आहे, शासकीय धान आहे. ज्या शासनाचा नियम आहे त्या नियमच्या बाहेर येत आहे. आणि जे आमचे गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुक्याचे राहणारे किसान आहे, मी गोंदिया एपीएमसी संचालक आहो आणि किसानाचा प्रतिनिधी आहो. हा प्रतिनिधी होण्याच्या निमित्ताने मला किसानाच्या जे अत्याचार होत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी मी इथं तुम्हाला सांगतो. काही आम्हाला शेअर्स नाही, कोणत्याही कागदच्या पत्ते गाडीमध्ये राहत नाही. 2 दिवसा पहिले आम्ही पत्रकार बंधू आणि आमचे एपीएमसीचे जे पथक आहे पथकचे लोक गेले होते MIDCला. MIDC मध्ये जाऊन पाहिलं की मध्ये जो तो धान आहे ते बोऱ्यामध्ये आहे. शासनाचे कोणतेही धान असो ते बोरामध्ये राहतात आणि जे प्रायव्हेट धान आहे झिल्लीचे जे बोरे राहतात त्या बोऱ्यामध्ये राहतात. पण ते अधिकारी बंधू म्हणलं की आम्ही सकाळी पाहू आणि त्याच्या कारवाई काय करायची कारवाई करूणार. पण आम्ही जे कारवाई करण्याच्या वेळी आमचे पत्रकार बंधू आणि जे काही लोक होते आमच्यासोबत ते आम्ही गेलो होतो ते पाहिलं
की त्याचं धान जे आहे बोरेमध्ये अद्दलबद्दल झालेल्या मला लागलेलं आहे. आणि जे सगळ्याला लागलं की ते धान रात्री आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये ते दुसऱ्या राज्याचा थप्पा लावला होता. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.